प्रथम तर मी सुधीरदादा धनावडे यांचं आभार मानेन की मला त्यांच्यामुळे एवढी चांगली टुर्नामेंटमध्ये खेळायला चान्स भेटला आणि खरंच खूप चांगलं वाटतं. एवढी मस्त चांगली टुर्नामेंट आहे आणि मला हे मॅन ऑफ द मॅच भेटलं. तर मी जावली प्रीमियर लीग कमिटीचा आभारी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा होत्या अभिषेक गोळे ज्यांना मिळाला सामनावीरचा पुरस्कार, त्यांनाही आपण देऊया. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला फिल्डिंग टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. मित्रांनो इथून पुढे आता 2 सामने झालेले आहेत, परंतु तिसऱ्या सामन्याला टायमर ऑन केला जाईल. 1 षटक 5 मिनिटं आणि पहिली 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये आपण हाताळली नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची आपण सर्वांनी पुनश्च एकदा नोंद घ्या. यानंतर तुम्हाला मुवा नाहीये. 1:40 झालेली आहेत दुपारचे. अगदी 2 मिनिटांमध्ये हा सामना सुरू होईल. 1:42 हा टाइम निर्धारित तुमचा नोट डाऊन केला जाईल. याची आपण नोंद घ्या. एका बाजूला जय भवानी 11, एका बाजूला सुर्वे टायगर, अशी लढत आपल्या समोर येत आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया जावली टेनिस बॉल समालोचन परिवारातला मामुर्डी गावचा आवाज, अर्थात किरण धनावडे सरांचा. तर धन्यवाद निलेश सर. यानंतरची मॅच आपल्या समोर या ठिकाणी रंगणार आहे. मी स्वागत करतो माननीय श्री निलेशजी मर्डेकर यांचा आवाज आपण आतापर्यंत ऐकत होता. जय भवानी 11 विरुद्ध सुर्वे टायगर यानंतरची मॅच आपल्या समवेत या ठिकाणी रंगणार आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावळी प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व आपल्या भेटीला आहे. तर मॅच आता विद्यमान मॅच आपल्या समोर या ठिकाणी आपण पाहणार आहात. जय भवानी 11 विरुद्ध सुर्वे टायगर असा हा सामना आहे. सुर्वे टायगर यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय कितपत योग्य असेल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. तर मॅचला या ठिकाणी आता सुरुवात होते. मॅच रंगणार आहे दोन टीम मध्ये रंगणारी ही मॅच. जय भवानी विरुद्ध सुर्वे टायगर्स अशी ही मॅच. तर माननीय श्री गणेश पानसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत जावळी प्रीमियर लीग 2025च्या ह्या 5व्या पर्वामध्ये. तर मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. प्रथमतः गोलंदाजीसाठी शरद धनावडे यांना या ठिकाणी गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलंय आणि अत्यंत सुरेख असा हा खेळाडू आहे आणि जावळी प्रीमियर लीग मधला सर्वात महागडा खेळाडू. तब्बल 11,000 पॉइंट या खेळाडूसाठी खर्च केलेले आहेत आणि तोच आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी शरद धनावडे. मामुर्डी गावचा हा सितारा आहे आणि ऑस्ट्रेलियावरून या ठिकाणी या जावळी प्रीमियर लीगसाठी त्यांनी नक्कीच या ठिकाणी प्रस्थान केलेलं आहे. तर आज चांगलं होणं अत्यंत गरजेचं आहे कारण सर्वात महागडा खेळाडू सुर्वे टायगर्स यामधून तब्बल 11,000 पॉइंट्स मोजलेले आहेत संघ मालकाने या खेळाडूसाठी. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. स्ट्राईकचा जर विचार केला तर निखिल आता स्ट्राईकला आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी प्रशांत पवार. पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हो, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि या त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती गणेशजी पानसरे यांचे आगमन आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. त्याचबरोबर एक आणखी महत्त्वाची सूचना आहे. कोणत्याही खेळाडूला पारितोषिक लावताना पारितोषिक अगोदर लावता येणार नाही याची आपण नोंद घ्या. त्या खेळाडूचा खेळ आवडल्यानंतर तुम्ही ते पारितोषिक आपण आणून देऊ शकता. त्यानंतर ते पारितोषिक अलाउन्स केलं जाईल याची आपण सर्वांनी पुनश्च एकदा नोंद घ्या. धन्यवाद निलेश सर. तर जय भवानी संघाचा श्री गणेश झालेला आहे 4 धावांनी. सुरेखाचा फटका उंच गेला चेंडू. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहायला मिळत आहे परंतु चेंडू जातोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार. कम ऑन डीजे. बँक ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक
पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग त्या ठिकाणी केला जातोय. अत्यंत महत्वाची आणि अत्यंत सुरेख अशी फलंदाजी शरद धनावडे आपला पुढील चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा पंच केला. ओ हो, झेल सुटला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं लागेल आपल्या संघासाठी. मला वाटतं विनोद त्या ठिकाणी विनोद सुर्वे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. आपल्या संघासाठी काहीशा धावा वाचवणं अत्यंत गरजेचं आणि तेच काम त्या ठिकाणी केलं गेलंय. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावर आहेत. शरद धनावडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. आता स्ट्राईकचा विचार केला, प्रशांत पवार स्ट्राईकला आहेत. हो फ्लिप केला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये. डॉट पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलपाने गावाचं हे नेतृत्व आहे. सलपाने गावामध्ये जर या ठिकाणी आपण पाहिलं ओमकार पवार नंतर जर कोण चांगला खेळ करत असेल तर या प्रशांत पवार यांच्याकडे पाहिलं जातं. अत्यंत गुणी खेळाडू आहे, अत्यंत चांगला खेळाडू आहे. याच्या माध्यमातून बऱ्याचशा मॅचेस जिंकवल्या गेल्या सलपाने संघासाठी. उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय परंतु चेंडूचा होतोय विजय. येतोय हा लाजवाब असा चौकार. कमॉन डीजे. कमी आहे, लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आहे त्या 13 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि आता नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जय भवानी 11 संघाची पारी सांभाळण्यासाठी सचिन धनावडे आता न्यू बॅटल रंगताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कचा जर विचार केला तर आर्यन पार्टे गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम सुर्वे टायगर या संघाकडून गोलंदाजी मार्कवर आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. बॅटर पासून थोडासा लांब असलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी म्हणावी लागेल. सुर्वे टायगर या संघाकडून एक अत्यंत सुरेख गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आर्यन, ओहो पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतो यष्टी रक्षणाकडून थोडीशी चूक त्या ठिकाणी पाहायला मिळते. दत्ता मोहिते सर थोडीशी नाराज आपल्या क्षेत्ररक्षणावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एक चौटी धाव चिकी धाव घेण्यामध्ये यश आलेले आहे आणि या एका धावेच्या बरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 14 या आकड्यावर. 14 for 1 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जय भवानी 11 या संघाची. आर्यन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. आर्यन याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु त्याच्या आव्हाक्या बाहेर चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलक आता 4 ने पुढे सरसावलेला आहे आणि 4 धावांनी धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 18 या आकड्यावर. तर 18 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
तर चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण आता जाणार आहोत. आर्यन गोलंदाजी मार्कवर आहे आणि स्ट्राईकचा जर विचार केला तर आपण पाहतोय सचिन धनावडे एक चांगली फलंदाजी. हो पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने तडकवलं. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि या एका धावेच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 19 या कड्यावर. 19 धावा, 19 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. आता आर्यन गोलंदाजी मार्कवर आहे आणि स्ट्राईकचा जर त्या ठिकाणी विचार केला तर निखिल स्ट्राईकला आहे. सुरेखाचा फटका उंच मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा बार. षटकार. कम ऑन डीजे. डीजे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ थोडासा कमी नक्कीच आपल्याकडे आहे. तर धावफलकाचा जर या ठिकाणी विचार केला तर धावफलकावर आता 25 धावा आहेत आणि एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आर्यन याचा पुढील चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. दिव्या डीजे यांना संधी. करण्याचं नक्कीच त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे. प्रत्येक चेंडू ज्या ज्या वेळी अडचणीत आहे ना त्यावेळी अमर एक चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु त्या ठिकाणी पाहतोय खेळाडू बाद केला जातोय. गोल्डन डकचा शिकार त्या ठिकाणी अमर यादव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही जादू आहे, ही जादू आहे. दत्ता मोहिते यांच्या बोटांमधली जी जादू आहे ना ती आता मैदानामध्ये पाहायला मिळते. काय सांगशील संकेत? नक्कीच सर, आपण पाहिला आधीच्या फलंदाजाला वारंवार लेग कटरचा मारा केला होता. त्याच अनुषंगाने फलंदाज जो येणारा होता ना त्याने डोक्यामध्ये ठेवलं होतं की मलाही त्या प्रकारचीच गोलंदाजी होईल का काय. पण यावेळेस पाहिलं ना तर गोलंदाजा एकदम शातीर निघाला सर आणि या फलंदाजाला चकवून गेलाय. स्केटर बॉल आपण पाहिला त्रिफळाची उद्ध्वस्त केला. अमर यादव हा मातब्बर खेळाडू आहे आणि त्याला माघारी परतताना यश मिळालं दत्त मोहिते यांना. सर पाहिलं ना तर दत्ता मोहिते गोलंदाजी मार्कवर आले. पहिला चेंडू हातायला 1 धाव आली, त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू निर्धाव आले आणि त्यानंतर तिसऱ्या आपण पाहिलं तर 4थ्या चेंडूवर विकेट आली आणि आता 5व्या चेंडूवर अमर यादव माघारी परतताना ऑन हॅट्रिक आहेत गोलंदाज दत्ता मोहिते सर. थोडंसं संयमाची खेळी करणं अत्यंत गरजेचं होतं कारण अजून दुसरं देखील 2 षटकांचा अजून खेळ आहे आपल्याकडे. थोडंसं आपल्या मनावर संतुलन ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु त्या ठिकाणी रनआउटचा शिकार झालेला आहे सचिन धनावडे आणि त्याला माघारी परतावं लागत आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर त्या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल, नक्कीच प्रफुल्ल शेलार आला. आंबेगर गावचा खेळाडू आपण पाहतोय सर. आता सुर्वे टायगरच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी 11 मधून खेळताना. पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज. समोर आपण पाहतोय विशाल. यावेळेस लॉफ्टेड फटका आपण पाहतो ऑन साईडच्या दिशेने आणि फटका काय होतोय सीमा पार जातोय. लांब लचक षटकार अजून एक येतोय आपण पाहतोय गाविंडच्या समोर हा जातोय. बिग ब्लास्ट विशालच्या बॅटमधून आलेला हा दुसरा फटका. तर विशालने का थांबवलं होतं? विशाल
का धाव घेण्यासाठी रोखत होता ते नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा प्रदर्शित झालंय. विशाल वारागडे, मी ब्रँड आहे, मी खेळणार आहे, मी माझ्याकडे ती ॲबिलिटी आहे, मला खेळायचं आहे, त्यासाठी नक्कीच या ठिकाणी सचिन धनावडे याला रोखण्याचं काम तो करत होता. आणि या प्रकारची फलंदाजी, अशा प्रकारचा कॉन्फिडन्स आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतीही मॅच असू द्या, 1 गाव 11च्या असू द्या, JPLच्या असू द्या, कोणताही फॉर्मॅट असो, परंतु ही ॲबिलिटी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रहार लगावला, उंच गेला चेंडू, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओहो, जाऊन ठेपलेला आहे. आता धाव फलकाचा जर आपण विचार केला तर 49 धावा धाव फलकावर आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय विशाल वारागडेने आज मनं जिंकलेली आहेत. विशाल वारागडे आज एक चांगल्या प्रकारची फलंदाजी, उत्तम दर्जाची फलंदाजी विकास वारागडे. प्रहार लगावलाय नक्कीच या ठिकाणी विनोद सुर्वे यानं घुटणे टेकवण्यासाठी मजबूर करण्याचं काम नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण विशाल वारागडे या फलंदाजाकडून केलं जात आहे. नक्कीच कौतुक करताय सर की विशाल वारागडे, आणि त्याचं नाव उल्लेख आपण करतोय नक्कीच. या दरम्यान पुढचा चेंडू आपण पाहूया. या वेळेस लॉफ्टेड फटका पुन्हा एकदा येतोय ऑन साईडच्या रिझन मध्ये. मिड विकेट रिझन यावेळेस निवडलाय आणि बिरकावून दिलाय. 6 धाव्यांसाठी येतोय. मेरिटवर खेळताना पाहायला मिळतोय आता विशाल. आपल्याला प्रत्येक चेंडू सीमा पार लगवायचा आणि त्याच उद्देशाने इथे फलंदाजी चालू आहे. विशाल वारागडे एक नाव चांगलं नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. हल्ला चढवलाय, विनोदला पूर्णपणे त्या ठिकाणी गारद केलाय. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 षटकार विनोदला त्या ठिकाणी लगावले गेलेत आणि एक चौकार देखील लगावला गेला. आता शेवटचा चेंडू त्याचा प्रगतीपथावर असेल. 22 धावा खर्च झालेल्या आहेत तब्बल या षटकामध्ये. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका आपण पाहिलं. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय तिथे, फेकी होईल आणि तोपर्यंत 2 धावा ऍड होत आहेत. सर पाहिलं ना तर या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्या गेल्यात आणि पहिल्या चेंडूवर आलेला षटकार, त्यानंतर धावचीच्या स्वरूपात विकेट, सचिन माघारी गेला. त्यानंतर जबाबदारी पूर्णपणे विशालने स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार लगावला, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार लगावला आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर आलेला मिड विकेटच्या रिझनमध्ये हा षटकार आणि आता शेवटच्या चेंडूवर 2 धावा. षटक समाप्त झालं. 24 धावा त्याच्या या षटकामध्ये आल्यात विनोदच्या. खूपच महागडा ठरलाय. टर्निंग पॉईंट असेल मॅचचा. चेक. त्याचबरोबर आपण एक सन्मान करूया. ग्रुप ग्रामपंचायत मार्गदर्शनाचे सदस्य या ठिकाणी आहेत. गणेशजी पानसर यांचा सन्मान आपण करत आहोत आणि हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर संपन्न करत आहोत. सुधीर भाऊ धनावडे यांना विनंती आहे की आपल्या शुभाचे हा सन्मान आपण करावा, ही विनंती आहे. गणेशजी पानसरे एक युवा समाजसेवक, त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती सावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5च्या वतीने आपण करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5च्या वतीने सुधीर भाऊ धनावडे यांच्या शुभासे आपण करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर धन्यवाद निलेशजी मर्डेकर सर. सनील शेलार आता गोलंदाजी मार्गवर. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर असणार आहे. या आधीचं महागडं षटक 24 धावा ज्याच्या गोलंदाजीवर आलेले आहेत. आता नक्कीच पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय यार पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालाय, परंतु स्ट्राईक रोटेट करणं अत्यंत महत्वाचं होतं आणि वारागडे, विशाल वारागडे याला स्ट्राईकवर आणणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण या ठिकाणी जय भवानी 11 संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार करताय ना तर विशाल वारागडे स्ट्राईकला असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रहार लगावला होता यावर, विनोद याच्यावर प्रहार लगावला होता, परंतु आता देखील बॅट चालणं अत्यंत गरजेचं आहे. 58 धावा आता धाव फलकावर आहे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सलील याचा पुढील चेंडू. यावेळेस फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय सर. मिड विकेटला इथे दिशा दिले फक्त. त्याखाली क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी होईल. 1च धाव. सर पाहिलं ना तर सुर्वे टायगर संघ आणि या संघामध्ये ना यंगस्टर खेळाडूंना खूप संधी मिळाली. एका बाजूला आपण पाहिलं पुनवडी गावचं सुपुत्र आर्यन तिथे खेळ करताना त्यांनी गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. त्यानंतर आता आपण पाहतोय सर सनीलला. हा आसनी गावचा खेळाडू आहे आणि हे यंगस्टर खेळाडूंना ना संधी दिले जातात सरांनी आणि त्यांच्याकडून काहीतरी एक उत्कृष्ट कामगिरी करण्याची खेळी करून पाहायचं आहे त्यांना. आणि यावेळेस फटका पहा. फुलटॉस चेंडू याला दिशा दिले मिड विकेट रिझनमध्ये. चेंडू फरार होतोय. 6 धाव्यांसाठी अजून एक षटकार येतोय. बिग ब्लास्ट इथे पाहायला मिळतोय. पण यावेळेस फलंदाज आपण पाहिलं ना सर तर प्रफुल शेलार आंबेगर गावचा हा खेळाडू.
तर बघा संकेत, या ठिकाणी आपण पाहतो खरबूजे के बदले में खरबूजा बदलता है। अगर दो एक साथ आए ना तो बॉम्ब बन जाता है। इस तरीके से यहाँ पर जो बल्लेबाजी चल रही है ना, अत्यंत सुरेख बॅटिंग त्या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंतची चांगली फलंदाजी जय भवानी, आणि त्यामध्ये विशेषतः कौतुक मी करेन विशाल वारागडे, लाजवाब फलंदाजी मित्रा, सर्वांची मन जिंकण्याचं काम आज विशाल वारागडेने केलेलं आहे। पुन्हा एकदा सनील आपला पुढील चेंडू घेऊन येतोय। ओहो, आता डॉट पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय, अचूक टप्पा टाकला गेला आणि हा डॉट पद्धतीचा चेंडू। नक्कीच कमबॅक केले गोलंदाजाने, जो षटकाराला फुलटॉस चेंडूवर त्यानंतर कुठेतरी कानमंत्र दिलं दत्ता सरांनी आणि लाईन चेंज केली गोलंदाजाने। त्या लाईनवरच गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे। 2 चेंडू उर्वरित आहेत। यावेळेस ड्राईव्ह केले मिड विकेटच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय तोपर्यंत आपण पाहतो ना, तर 2 धावा इथे ऍड होत आहेत आणि 2 धावेने धावफलक पाहता तिसरीची जोखीम घेतली आणि घडतंय काय तर धावचीच्या स्वरूपात इथे बाद होताना विशालला आपल्याला पाहायला मिळते सर। चला, कृष्णाई रॉकस्टार आपल्या संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, कृपया विनंती आहे। टॉस मर्यादित काळामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे। कृष्णाई रॉकस्टार संघनायक कृपया आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि वेळेत टॉस होणं अत्यंत गरजेचं आहे। चला, कृष्णाई रॉकस्टार संघाचा संघनायक आमच्याशी लगेचच जोडायचा आहे। निलेश सर आपली त्या ठिकाणी वाट पाहत आहेत, तर नक्कीच या ठिकाणी आता धावचित स्वरूपामध्ये बाद झालेला आहे। नक्कीच धावचित स्वरूपात रन आली। यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू मिड विकेट रिजन मध्ये, फंबल झाला, क्षेत्ररक्षक जाऊ का नको या मध्यस्थितीमध्ये राहिला आणि त्यामुळेच कुठेतरी अडकला गेला, त्या डोक्यावरून गेलाय चौकार। 4 धाव्यांसाठी येतोय, सीमा पार हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय 4 धाव्यांसाठी। अजून एक 4 धावा ऍड होत आहेत धावफलकामध्ये। धावफलक पाहिलं ना तर पाहता जाऊन पोहोचलंय। तर 69 धावा झालेल्या आहेत आणि 70 धावांचं टार्गेट आता नक्कीच या ठिकाणी सुर्वे टायगर या संघाच्या समोर असणार आहे। बरं, 70 धावा झालेल्या आहेत आणि 71 धावांचं टार्गेट आहे। नक्कीच षटक समाप्त झालंय। 5 षटकांचा खेळ झाला। पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला जय भवानी 11 आणि त्याच्या विपक्ष सुर्वे टायगर। जय भवानी संघाने आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी केली, 30 चेंडूमध्ये 70 धावा त्यांनी कुठल्या आणि पाहता 71 पोहोचला। एकच कॅप्टन आला तर त्याच टीमला तो टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या। अजून कॅप्टन या ठिकाणी आलेले नाहीत। एकच कॅप्टन आला तर त्याच टीमला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या। तुम्ही अजून ब्लेझर परिधान केलेले नाहीये, त्यासाठी विनंती की आपण सहकार्य करा, ही विनंती आहे। तर आपण टॉस करणार आहोत। नाणेफेकीचा कौल होत आहे या सामन्याचा। एका बाजूला संघ असणार आहे कृष्णाई रॉकस्टार, एका बाजूला संघ आहे शेलार चॅलेंजर। हा टॉस या ठिकाणी होणार आहे। गणेशजी पानसरे यांच्या शुभासे आपण हा टॉस करत आहोत। त्यांना विनंती आहे की या आपल्या शुभासे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे। महत्वाची मॅच आणि त्या मॅचचा या ठिकाणी टॉस होणार आहे। एका बाजूला शेलार चॅलेंजर संघ आहे तर एका बाजूला संघ असणार आहे कृष्णाई रॉकस्टार, अशी लढत आहे। टॉस आपण करत आहोत। शेलार चॅलेंजर विपक्ष कृष्णाई रॉकस्टार। विजय भाऊ शेलार, प्रवीण दादा शेलार यांच्या मालकीय संघ आहे शेलार चॅलेंजर, तर एका बाजूला कृष्णाई रॉकस्टार राहुल तरडे यांच्या मालकीय संघ आय लव्ह जावळी आणि JPL 5.0। कोण मागणार? ओके, शेलार चॅलेंजर नाणेफेकीच्या कौलचा आवाज अजय कासरोडे देणार। आय लव्ह जावली।
आय लव्ह जावली नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि JPL 5.0 आलेला आहे. ओमकार सर टॉस जिंकताय. पाठीमागच्या मॅचमध्ये नाणेफेकीचा कौल हा महत्वाचा होता आणि याही मॅचमध्ये नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागतोय. मागच्या मॅचला नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता. मागच्या मॅचमध्ये आमचा निसटता पराभव झाला, पण आम्ही प्रयत्न करू की यावेळी शुअर शॉट विजय होईल आमचा. या मॅचमध्ये काय घेताय? आम्ही पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणच घेऊ. क्षेत्ररक्षण कराल. पहिला सामना खेळलाय, कशा प्रकारे अनुभव येतोय? खेळपट्टी कशा प्रकारे आहे? फलंदाज की गोलंदाज? खेळपट्टी बॅलन्स्ड आहे. जर तुम्ही चांगली बॉलिंग टाकत असाल तर गोलंदाजांनाही साथ देणारी खेळपट्टी आहे, पण थोडासा फलंदाजीला जास्त साथ देते कारण टर्न थोडासा कमी आहे याच्यात. ओके अजय, तुम्ही पहिलीच मॅच खेळताय. नाणेफेकीचा कौलचा आवाज तुम्ही दिला, परंतु नाणेफेकीचा कौल लागलेला कृष्णा रॉकस्टार टीमच्या बाजूने. तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. बॅटिंग म्हणजे अगदी दोन्ही संघनायकांच्या आणि संघाच्या मनासारखं टॉस झालं असं गृहीत पकडूया. बॅटिंग करणार आहे, कुठपर्यंत मजल माराल? आम्ही 75+ करण्याचा स्कोर मारू. पर्व क्रमांक 5 गेली सातत्य कित्येक पर्व तुम्ही जावली प्रीमियर लीग खेळताय, कशा भावना आहेत? खूपच चांगलं आयोजन जावली क्रिकेट असोसिएशनने केलेले आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. उत्कंठा होते कधी एकदा आमची मॅच येते? हो नक्कीच. अधिकचा वेळ घेणार नाही. शेलर चॅलेंजर तुम्हाला आणि टीम कृष्णा रॉकस्टार तुम्हाला आणि मान्यवरांचा आभार. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे टीम कृष्णा रॉकस्टार टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेलर चॅलेंजर टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पुन्हा एकदा बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया किरण धनावडे सर आणि त्याचबरोबर संकेत पार्टे यांचा आवाज. धन्यवाद निलेश सर. तर नक्कीच या ठिकाणी 72 धावांचं टार्गेट आहे. 72 धावा त्या ठिकाणी करायच्या आहेत आणि त्या 72 धावांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी विजय सुर्वे त्याचप्रमाणे नक्कीच 71 धावा धावफलकावर लागल्यात आणि 72 धाव्यांचं टार्गेट आहे. थोडंसं स्कोरबुकमध्ये आपण चेंजेस झाले तिथे आणि आपण पाहिलं ना तर नक्कीच सेकंड इनिंगला सुरुवात होते. एका बाजूला बॅटर आपण पाहिलं नव्हतं दत्ता मोहिते सर आणि त्यांच्यासोबत आपण विजय सुर्वे यांना पाहतोय. पहिलाच फटका, स्वीपचा फटका आपण पाहिला आणि आडव्या बॅटने खेचून मारलेला पहिलाच श्रीगणेश झालाय 4 धाब्यांसाठी. नक्कीच जी सुरुवात आपण त्या ठिकाणी पाहतोय जय भवानी 11 संघांनी केली, ती सुरुवात आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुर्वे टायगर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चौकार या आधी देखील पहिल्या चेंडूवर आपण त्या ठिकाणी पाहिलं जय भवानी 11 संघांनी देखील चौकाराने सुरुवात केली होती. ती सुरुवात आता या ठिकाणी दत्त मोहिते यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा प्रशांत सज्ज झालेत गोलंदाजीवर. यावेळेस लॉफ्टेड फटका, कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार येतोय. हाही चौकार, दुसऱ्या चेंडूवर आलेला दुसरा फटका. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू जर आपण त्या ठिकाणी पाहिला फ्लिपचा पाहिला, त्यानंतर सुरेख असा फटका या ठिकाणी ऑफच्या दिशेने आपण पाहायला मिळाला. दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर आहे. चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी बनावी लागेल कारण 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 2 चेंडूंवर 8 धावा आता जमवण्यामध्ये यश आलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा आता जमा करावे लागतील, जेवढ्या धावा त्यांना आता जमा करायच्या आहेत आणि एक भलं मोठं टार्गेट 72 धावांचं आहे ते पार करायचं आहे, तर होणं आवश्यक आहे. तर फ्लिप केलेला आहे, 1 धाव त्यामध्ये घेण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या एका धावीवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेले. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 9 या आकड्यावर. तर नक्कीच या ठिकाणी माहिती मिळालेली आहे 111चं रेकॉर्ड या दोघांच्या नावावर आहे. यानी 111 JPL मध्ये 111ची पार्टनरशिप यांची आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या JPL मध्ये 105 धावांचं रेकॉर्ड यांच्या नावावर आहे. तर दोन्ही 40+ खेळाडू आहेत. नक्कीच सर कौतुक करावं लागेल. यावेळेस लॉफ्टेड फटका, डावकरा फलंदाज विजय सुर्वेच्या बॅटमधून आलाय. मिड विकेट रिजन मध्ये 1 बाउन्स गॅदर होईल का नाही, त्याच्या डोक्याच्या वर क्षेत्ररक्षकाच्या आपण पाहतोय. चेंडू फरार होतोय पुन्हा एकदा 4 धावांसाठी. वारंवार सर पाहिलं ना तर फुरल यांची गोलंदाजी प्रशांतच्या मार्फत झाले आणि त्यामुळेच कुठेतरी फलंदाज त्याला दंडित करतायत 4 धावांसाठी आणि हा आलेला तिसरा चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला.
तर नक्कीच या ठिकाणी पाहतोय संकेत आपण प्रशांत आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु आज नक्कीच या ठिकाणी पाहतोय का त्याच्यावर देखील हल्ला चढवला गेलाय. यावेळेस पहा फाईन लेगचा दिशा निवडायची होती फलंदाजाला, पण कुठे पाहिलं ना चेंडू डावी यष्टीच्या जास्तीचा बाहेरचा होता, त्यामुळेच बॅट ब्रश झाली नाही चेंडूला. पंच आमच्याकडे वळाले, इट्स व्हाईट बॉल सांगितलाय. अवंतर धाव एक जोडली गेली, धावफलक आपण पाहिलं ना तर पुढे गेलाय 14 या आकड्यावर. तर 14 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू, लांब लचक असा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय सुर्वे आक्रमक फलंदाज यांना या ठिकाणी माघारी परतावं लागत आहे. पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का नक्कीच या ठिकाणी सुर्वे टायगर या संघाला पाहायला मिळतोय. संकेत नक्कीच सर आमिष दिलं होतं या गोलंदाजाने की पुन्हा एकदा तुम्ही तो फटका खेळावा. फलंदाजाला ते आमिष दिलं, फुलरलेनचा चेंडू, पण यावेळेस पाहिलं ना तर यावेळा चेंडूवर गती कमी होती सर. लेग कटरचा थोडासा मारा झाला, त्यामुळेच कुठेतरी बॅटवर चेंडू नीट आला नाही, मिडल ऑफ द बॅट झाला नाही, चेंडूला जास्त हवा भेटली आणि त्या हवेमुळेच चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकला नाही. क्षेत्ररक्षकानं चोख काम केलं, तिथे चांगला झेल इथे पकडण्यात आला. पहिली विकेट. त्यांची जागा भरून काढण्यासाठी मनोज जवळ त्या ठिकाणी आपल्याला फलंदाजी मार्गवर पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी मनोज जवळ, एक आक्रमक फलंदाज. जवळवाडी संघाकडून नक्कीच या ठिकाणी त्याची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज सुर्वे टायगरसाठी काय त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल, काय त्याचं योगदान असेल ते नक्कीच या ठिकाणी आपल्याला आता पाहावं लागणार आहे. प्रशांत आता एक चांगली गोलंदाजी, नक्कीच अचूक टप्पा त्यांनी साधलेला आहे, परंतु ती कंटिन्यू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. संकेत नक्कीच 5व्या चेंडूवर प्रशांतने कमबॅक केलाय, कारण की असाच आयकॉन म्हणून मलाही खेळवलं नाहीये. ते आयकॉन का खेळवलं त्यासाठी तो प्रत्यक्षित उदाहरण देतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू, त्याला फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने. आल्या आल्या मनोजच्या बॅटमधूनही श्रीगणेशा झालाय चौकाराने आणि खातं खुलतं आपलं 4 धावेने. चौकारानं आपण पाहिलं ना सर शेवटच्या चेंडूवर आलाय आणि धावफलक गेलाय 18 या आकड्यावर जाऊन. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये प्रशांत काहीसा मागडा ठरलाय. 4 चौकार त्याच्या विरोधात आले, एक वाईटच्या स्वरूपात धाव आणि एक आपण पाहिलं तर बॅटच्या स्वरूपात एक धाव आलेली, म्हणजे अशा 18 धावा त्याच्या विरोधामध्ये कुठल्या गेल्यात. तर पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि 18 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर चांगली सुरुवात. चला टीम मिटिंग्स नको आहे मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. आपल्याला ज्यावेळी ब्रेक घ्यायचा आहे ना त्यावेळी 3 षटकानंतर आपण कृपया ब्रेक घ्यायचा आहे. ड्रिंकची ट्रॉली ज्यावेळी आपल्यापर्यंत येईल त्यावेळी आपण ब्रेक घ्या मित्रांनो. आपल्याला परवडणारा नाही आहे, कारण एवढं मोठं आपण जे आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनामध्ये वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या नियोजित सर्व या ठिकाणी आपण सर्व सामने ज्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते कंप्लीट होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपलं योगदान आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. दोन्ही संघांकडून सहकार्याची अपेक्षा नक्कीच त्या ठिकाणी असणार आहे. नक्कीच सर वेळेचं बंधन आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 5 मिनिटं दिली जात आहेत, म्हणजेच काय तर 4 षटकामध्ये तुम्हाला ती 4 षटकं आहेत ना 20 मिनिटामध्ये संपवायची आहेत, नंतर फील्ड रिस्ट्रिक्शन लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू 38मध्ये घेऊन यायला लागेल. म्हणजे आपण पाहिलं सर JPL आणि JPLमध्ये असलेले हे नियमावली आणि त्याचं तुम्हाला पालन करावं लागेल आणि जर तुम्ही पालन केलं नाही तर तुम्हाला नक्कीच त्याचा भुर्दंड भरावा लागेल, दंड भरावा लागेल. आणि त्यामुळेच कुठेतरी आम्ही समालोचनामधून सांगतोय तुम्हाला की लवकरात लवकर तुम्ही षटक समाप्त करा आणि तुम्हालाच त्याचा फायदा होईल. तर अक्षय जवळ आता गोलंदाजी मार्कवर दुसरा मोहरा काढण्यात आलेला आहे जय भवानी 11 या संघाकडून. आज चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित आहे, कारण सर्जापूरचा एक महत्त्वाचा फलंदाज दत्ता मोहित आहे, ज्याने बऱ्याचशा मॅचेस या ठिकाणी जिंकून दिलेल्या आहेत. 40+ हा खेळाडू आहे, तो आता समोर आहे. ओहो, सुर्रे गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. या ठिकाणी पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पंच दाद देत नाहीयेत. अत्यंत सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. स्विंग करून गेलेला आहे चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. संकेत नक्कीच सर आपण पाहिलं दत्ता सरांना की यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता दत्ता सरांचा. पुढे आले सरसवत, पण आपण पाहिलं चेंडू खोलवर टप्प्या होता आणि वेग होता. यावर आपण पाहिलं तर गोलंदाज अक्षय जवळ कैफ या नावाने ओळखला जातोय. जवळीचा हा धारदार गोलंदाज आपण पाहतोय, पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा ट्रॅकर आपण पाहतोय, अंगाचा वेध घेतोय, वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळायचा धाडस इथं फलंदाजाने केला आणि लेगबाईच्या स्वरूपात ही आलेली एक धाव आपल्याला पाहायला मिळते.
तर नक्कीच आता या ठिकाणी आपण पाहतोय एकाच गावातले दोन खेळाडू एकमेकांसमोर आता भिडणार आहेत. एका बाजूला आहे अक्षय जवळ, दुसऱ्या बाजूला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मनोज जवळ. दोन्ही खेळाडू आता एकमेकांसमोर आहेत. याची रणनीती त्याला माहीत आहे, त्याची रणनीती याला माहीत आहे. एका गावामध्ये एका ग्राउंडवर प्रॅक्टिस केलेली आहे. तर आज कोण हवी ठरेल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. एका बाजूला अक्षय जवळ गोलंदाजी मार्कवर आहे, त्याचा सामना करण्यासाठी मनोज जवळ स्ट्राईकला आहे, परंतु दोघे आता विरोधात उभे आहेत. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा सर खेळण्याचा प्रयत्न होता कुठेतरी आणि नो बॉल दंडित केला. म्हणजेच थ्रो गोलंदाजी ते गोलंदाजाला पंचांनी दिले. ओहो, नक्कीच या ठिकाणी पाहतोय फेकी गोलंदाजाला आळा बसवण्यासाठी हा नियम या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अडकलेला आहे आता अक्षय जवळ. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. कमिटी मेंबर्स नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय फेकी गोलंदाज म्हणून पंचांनी त्यांना या ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे. जर फेकी गोलंदाज कोणत्याही संघामध्ये आढळून आला तर संपूर्णतः या स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकत नाहीये. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 4+1 म्हणजे 5 धावांची पेनल्टी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि हा गोलंदाज नक्कीच सर 4 धावा पेनल्टीच्या आणि 9ची 1 धाव अशा 5 धावा इथे दिल्या जातील संघाला. आणि हा गोलंदाज आहे ना पूर्ण स्पर्धेमध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाजी करू शकणार नाही. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं स्क्वेअरलेगचे पंच होते त्याने ते दर्शनास आणले की हा गोलंदाज कुठेतरी आपण पाहिलं ना तर थ्रो गोलंदाजी करतोय, त्यामुळेच कुठेतरी थांबवण्यात आलंय. 24 धावा धावफलकावर आहेत. 24 धावा आता धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नक्कीच विशाल वारागडे याला आमंत्रित केले आता गोलंदाजीसाठी. त्याची जागा भरून काढणे त्याची जबाबदारी आता विशालच्या खांद्यावर दिले. पहिलं षटक पाहिलं ना सर तर खूप मागडं होतं. 18 धावा आल्या, त्यानंतर आलेल्या ह्या अतिरिक्त धावा कुठे संघाला बॅकफुटला घेऊन जातील. फ्री हिटचा चेंडू. तर चौकार नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराने धाव फलक नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. धाव फलक आता किती झाले? पंच एक आयोजकांकडून सूचना आहे 2 मिनिटं मॅचला स्थगिती द्यायची, थांबवायची आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया, मॅच ऑन करूया सर. आणि थोडीशी विचार मनमय झालं इथे. आणि आपण पाहिलं ना तर स्कोरबुक पाहिलं सर तर धावफलक धावसंख्या लागल्यात तब्बल 24 धावा. तर जावळी क्रिकेट असोसिएशन आयोजित माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले
पुरस्कृत जावळी प्रीमियर लीग 2025 चे पर्व 5वे आपल्या भेटीला आहे आणि त्यातील हा पहिला दिवस आपण त्या ठिकाणी पाहतोय. तर प्रथम पारितोषिक या ठिकाणी आहे रोख रक्कम 99,999 आणि आकर्षक असा चषक आहे. त्याचप्रमाणे प्रथम पोझिशनला असणारा जो संघ आहे त्याच्या संघ मालकाला नक्कीच या ठिकाणी 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक आहे 77,777 आणि त्यांच्या संघ मालकाला 25,000 रोख रक्कम त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. चला सामन्याला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. धाव फलकाचा जर आपण विचार केला तर 28 धावा आता धाव फलकावर आहे. 28 धावा धाव फलकावर आहे. त्याला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. गोलंदाजी मार्क्सचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर विशाल वारागडे आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. स्ट्राईकचा जर विचार केला तर मनोज जवळवाडी गावचा हा सितारा आहे आणि नक्कीच त्याला त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय. सुरवे टायगर या संघाकडून आता मनोज जवळ फलंदाजी मार्कवर आहे. विशाल वारागडे जय भवानी 11 या संघाकडून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. नक्कीच सर सेकंड पॉवर प्लेचा षटक आणि त्यामध्ये पहा अकुटप्याचा चेंडू बॅकफुटला गेला, कट मारला आणि कटचा पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. पॉईंटच्या दिशेने येतोय 4 धावांसाठी मनोज जवळच्या बॅटमधून अजून एक दिमागदार फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. सर आपण पाहिलं तर ऑनफिल्ड पंचांनी जो डिसिजन दिला आहे ना तो नक्कीच त्याच्यावर आपण आक्षेप घेऊ शकत नाही. आपल्याकडे जर रनआउट असेल भीमर असेल त्यासाठीच फक्त आपण थर्ड अंपायरचा किंवा रिव्ह्यूचा वापर करू शकतो या स्पर्धेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न मनोज जवळचा कुठेतरी राहिला होता पण चेंडू पाहिलं तर काहीसा खाली राहिला, निर्धाव चेंडू गेला सर. तर नक्कीच या ठिकाणी विशाल वारागडे यांनी चांगली फलंदाजी तर केलेलीच आहे परंतु आता चांगल्या गोलंदाजीसाठी देखील त्याला ओळखलं जात आहे. मनोजला त्या ठिकाणी बेड्या ठोकल्यात. एक डॉट पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकार घडलाय सर. बॅकफुटला गेला, यावेळेस हाफ ट्रॅकर पुन्हा होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन पॉईंट रिजन मध्ये मारलेला फटका 4 धावांसाठी अजून एक बिग ब्लास्ट येतोय मनोज जवळच्या बॅटमधून. तिसरा चौकार सर पाहतोय आपण. 36 धावा आता धाव फलकावर आहेत. अतिशय सुंदर सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी सुरवे टायगर या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकाचा जर आपण विचार केला तर 36 धावा आणि षटकं नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि मजबूत स्थितीमध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला सुरवे टायगर हा संघ. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. मित्रांनो आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आज बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. 3 षटकानंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार आहे आणि ड्रिंक्स ब्रेक ज्यावेळी येईल ना त्यावेळी आपण विचार विनिमय करा. परंतु आता जो वेळ आहे तो वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो प्रत्येक षटकानंतर आपण एकत्र येणं तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी पेनलाइज करावं लागेल. कोणता तरी कठोर निर्णय कमिटीला घ्यावा लागेल. मित्रांनो हे तितकंच महत्त्वाचं आपल्यासाठी. एवढा मोठा स्टेज, एवढं मोठं नक्कीच या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर शिस्तीचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो ते आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच सर अर्धा टप्पा या 2 षटकांमध्ये पार केलाय सुरवे टायगर संघाने आणि त्यामध्ये मोलाचा वाटा राहिला आहे मनोज जवळ आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं ना तर दत्ता मोहिते सर. या दोन्ही बॅटरनी चांगली फलंदाजी केली, चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी आणि त्याच्याच जोरावर कुठेतरी 36 धावा 2 षटकामध्ये कुठल्या गेल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ना तर आंबेकर गावचा सागर शेलार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि स्ट्राईकचा जर त्या ठिकाणी विचार केला तर दत्ता मोहिते स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. थोडेसे सफल झाले यावेळेस. पल्लू स्कूप खेळायचा होता कुठेतरी आणि पाहिला ना तर अकुट टप्प्याचा चेंडू होता. कुठेतरी चेंडू आपण जाऊन पाहिलं तर अंगाला वेध घेतला आणि लेग बायच्या स्वरूपात ही धाव आले पंच आम्हाला कळवत आहेत. वेगवान गोलंदाज आहे सागर शेलार आंबेकर गावचा. कित्येकदा आपण पाहिलं बोलाई आंबेकर संघाकडून हा गोलंदाजी करताना आणि यावेळेस JPL आपण पाहिलं ना सर तर जय भवानी 11 या संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मनोज जवळ यावेळेस हाफ ट्रॅकर त्याला केलाय पूल, क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडकला गेलाय जाळ्यामध्ये. तर मनोज जवळ याला देखील माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा मोठा धक्का मनोज जवळ याच्या स्वरूपामध्ये लागलेला आहे सुरवे टायगर या संघाला. चला लगेचच फलंदाज आपण पाठवायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. तर चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय दुसऱ्या चेंडूवर विकेटची प्राप्ती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. सागर
शेलार. नक्कीच सागर शेलार, त्याचे कौतुक करावं लागेल. ही भागादारी फोडण्याचं काम सागर शेलारने केलंय. कमबॅक करून दिलंय, आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलंय. कारण की मनोज जवळसारखा घातक फलंदाज कुठेतरी माघारी पोहोचवण्याचं काम या सागर शेलारने केलंय. शॉर्ट पिच गोलंदाजी, त्याच्यामध्ये वेग होता, टायमिंग प्रॉपर झालं नाही. कुठेतरी आपण पाहिलं ना तर या फटक्यामध्ये जास्त ताकद नव्हती आणि त्याला तो सापळा रचला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथं क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या हातामध्ये तो विसावलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक गडी बाद झाला. आपण पाहिलं ना तर 2 गडीच्या मोबदल्यात आपण पाहिलं तर 37 धावा फलकावं लागल्यात. नवीन फलंदाज आता श्रेयश बोराडे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आज बॅटिंग चालणं अत्यंत महत्वाचं आहे. बॅटिंग आज करावी लागणार आहे आणि सागर आज नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय वेगवान गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून चाललेली आहे. ओहो, उंच गेला चेंडू. पहिल्या चेंडूवर उंच चेंडू गेलाय परंतु क्षेत्ररक्षक खाली आहे. थोडस बंबल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. नक्कीच सर, फंबल झाला. आपण पाहिलं चेंडू खूप उंचीवर गेला होता आणि त्यामुळेच कुठेतरी पाहिलं तर उन्हाचा प्रभाव त्याच्या डोळ्यावर पडला आणि तो चकित झाला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर झेल इथं सुटला गेला आणि झेल सुटल्यानंतर चेंडूने बाउंड्री लाईनच्या दिशेने वेग घेतला आणि बाउंड्री लाईन क्रॉस केली. 4 धावा इथे आल्यात आणि या 4 धावेने पाहिलं ना सर तर पुन्हा एकदा धावफलक पुढे खेळत राहिलंय आणि 41 आकड्यावर जाऊन पोचलंय. एक कमबॅक करून देणारं षटक होतं सागर शेलारचं. कुठेतरी अजून एक चान्स त्याने बनवला होता. नवीन बॅटर श्रेयसला माघारी परतण्याचं इथं काम झालं असतं पण कुठेतरी चकला गेला. यावेळेस बॅकफुटला गेला. पुलचा फटका सक्सेसफुल होतोय का? हो, नक्कीच. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आपण पाहिल्यानंतर रिकामी जागा भरली इथे आणि त्या रिकाम्या जागेवर मारलेला फटका येतोय. बिग ब्लास्ट श्रेयसच्या बॅटमधून अजून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला 6 धावेसाठी. तर या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये जान आणलेली आहे. धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलक आता 47 या आकड्यावर येऊन ठेपलेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही 25 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू 25. आता हे इक्वेशन येऊन त्या ठिकाणी ठेपलेलं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे तर अशा प्रकारची फलंदाजी होणं अत्यंत गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन परफेक्ट चाललेलं आहे. सुर्वे टायगर्स या संघाचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नक्कीच त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सागर शेलार याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर होता. पॉईंटच्या दिशेने कट केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाहीये. 38 फोडलंय आणि फोडल्यानंतर पाहिलं ना तर त्याला बॅकअप नव्हतं. चेंडू परार होतोय पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने आणि येतोय 4 धाव्यांसाठी हा चौकार. या षटकामध्ये सर पाहिलं ना तर वारंवार शॉर्ट पिच गोलंदाजी आणि त्याच लाईन लेंथवर गोलंदाजी करताना फलंदाजीने आता हेरलाय आणि त्याचा समाचार घेताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रेयस इथे 3 चेंडूमध्ये 14 धावा. तर श्रेयस बोराडेचं मी कौतुक करेन यासाठी कारण 3 चेंडूवर 14 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत आणि नक्कीच या ठिकाणी अतिशय महत्वाच्या क्षणी आलेल्या हे चौकार आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी त्यामुळेच फसले गेले आणि निखिलचा आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. तो जेल सुटला आणि त्यानंतर आलेला चौकार, षटकार, पुन्हा एकदा चौकार आणि त्यामुळे धावगती लागली या धाव फलकाला आणि 51 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय 3 षटकाचा खेळ झाल्यानंतर. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. येणाऱ्या चेंडू आपण पाहिले ना सर तर फक्त अवघे 12 आहेत आणि धावा 21 आहे. म्हणजे सरासरी पाहिली तर 10.50 आहे प्रति षटकामागे आणि त्यामुळेच कुठेतरी सुर्वे टायगर संघ या स्थितीमध्ये वर्चस्व निर्माण करतायत जय भवानी 11 या संघासमोर. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडू आणि 21 धावांचा जे इक्वेशन आहे आणि ज्यावेळी जोपर्यंत दत्ता मोहिते जर आपण या ठिकाणी पाहतोय फलंदाजी मार्कवर आहे तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल आणि त्यांच्या दिमागामध्ये जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट चालतं ना त्याच्या बलदूत्यावर नक्कीच या ठिकाणी ते कोणत्याही संघामध्ये असो, जर आपण या ठिकाणी पाहिलं ते व्यावसायिक क्रिकेट असो, 1 गाव 11चं क्रिकेट असो किंवा लीगचं क्रिकेट असो, परंतु दत्ता मोहिते ज्या वेळी फलंदाजी मार्कवर आहेत ना त्यावेळी आपल्याला हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दत्ता मोहित्यांची ती जी शैली आहे त्याचा नक्कीच या ठिकाणी सर्वजण फॅन आहेत. सर्जापूर गावचा एक महत्त्वाचा हिरा आणि नक्कीच त्यांना जावळीच्या इतिहासामध्ये त्यांना एक हिरा म्हटलं जातं. संकेत नक्कीच कोहिनूर हिरे आहेत जावलीचे आणि आपण पाहिलं कित्येक मॅचेस असतील. एखाद्या आपण पाहिलं तालुक्याला रिप्रेझेंट केलं त्यांनी, 40+ रिप्रेझेंट केलं आणि त्यामध्ये त्यांचा खेळ राहिलाय सर चांगला आणि आताही ती जबाबदारी घेऊन खेळताना पाहायला मिळाले.
एक षटक त्यांनी हाताळलं होतं पहिल्या इनिंगमध्ये, 2 अवघ्या धावा दिल्या, 2 विकेट त्यांनी प्राप्त केले होते. आता मात्र फलंदाजी करतायत आणि त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 9 धावा त्यांनी बनवल्यात. जबाबदारीने क्रिकेट खेळताना आपल्याला इथे दत्ता मोहिते पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच समोरच्या संघालाही संघर्ष करावा लागेल, कारण की अजूनही 21 धावा आहेत तुम्हाला डिफेंड करण्यासाठी. 12 चेंडू आणि 21 धावा, त्यामध्येही जर जोडी तुम्ही पुन्हा एकदा फोडण्यात यश मिळवलं, पुन्हा एकदा विकेट मिळवले, निर्धाव चेंडू हाताळले, तर कुठेतरी मॅचमध्ये पुन्हा एकदा जय भवानी संघ येऊन स्वतः वर्चस्व निर्माण करेल. संघर्ष करावा लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत संघर्ष करावा लागेल. 12 चेंडू आणि 21 धावांचं इक्वेशन त्या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. आणि आता गोलंदाजी मार्कचा जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला नवीन गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, दीप्तेश शेलार. नक्कीच या ठिकाणी आसनी गावाकडून क्रिकेट खेळताना त्याला आपल्याला पाहण्यात आलंय, परंतु आज जय भवानी 11 या संघाकडून त्याला गोलंदाजी मार्कवर आणलाय. आणि स्ट्राईकला आपण त्या ठिकाणी पाहतोय दत्ता मोहिते. आज हालाकी आपण पाहतोय 6 चेंडू आणि 9 धावा त्यांच्या खात्यात देखील जमा आहेत, परंतु मैदानावर असणं आज अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या खांद्यावर सुर्वे टायगर्स या संघाची धूर आहे. ते जोपर्यंत मैदानावर आहेत तोपर्यंत मॅच ऑन आहे आणि दोन्ही संघांसाठी आता 50-50 वाली ही मॅच आहे. 21 धावा डिफेन्स करायच्या आहेत जय भवानी संघाला आणि 21 धावा करायच्या आहेत नक्कीच या ठिकाणी सुर्वे टायगर या संघाला. नक्कीच सर म्हणेन की 3 षटकामध्ये 51 धावा तुम्ही दिलेले आहेत, पण इथून पुढे तुम्हाला काय रोखायला आहे, तर 21 धावा आहेत आणि ते 12 चेंडूमध्ये आहेत. मागे काय झालं ते विसरणं गरजेचं आहे आणि पुढे काय करायचं आहे त्यासाठी लढणं गरजेचं आहे. आणि तेच करताना मैदानामध्ये गोलंदाज पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू, चांगल्या लाईन लेंथवर, या दरम्यान पाहतोय फंबल झालाय, बॅकअप आलाय आणि 2 धावा ऑफ साईडच्या रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. या 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा 53 या आकड्यावर जाऊन पोहोचले सर. धावा कुठूनही येऊ द्या, धावा येणं अत्यंत महत्वाचं आहे. सुर्वे टायगरच्या दृष्टिकोनातून जर आपण त्या ठिकाणी विचार करताय तर धावा अत्यंत महत्वाचा आहेत. आणि दत्ता मोहिते नक्कीच या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. दीप्तेश शेलार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. नक्कीच एक ऑलराऊंडर आहे आसनी संघाचा आणि तो आता खेळ करतोय जय भवानी 11 साठी. चांगली गोलंदाजी करावं लागेल, निर्धाव चेंडू, विकेट्स तिथे घ्यावे लागतील. शफल झाले तिथे फलंदाज आणि हा स्वीपचा फटका पुन्हा एकदा आलाय दत्ता मोहिते सरांच्या बॅटमधून. आडव्या बॅटने खेचून ओढून मारला होता. ऑफ स्ट्रिकला आपण पाहिलं तर शफल झाले, पहा स्टान्स पहा. आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर दत्ता मोहितेंचा हा फेवरेट शॉट आहे. बऱ्याच वेळा त्यांनी या ठिकाणी, मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतलाय, बऱ्याच वेळा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझा हा फेवरेट एंड आहे आणि माझा हा फेवरेट फटका आहे. आणि त्या फेवरेट फटक्यामध्ये नक्कीच या ठिकाणी आपण जान पाहिलेली आहे. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 57 या आकड्यावर. तर एक चांगली फलंदाजी दत्ता मोहिते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 15 धावांची प्रतीक्षा आहे सुर्वे टायगर या संघाला. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 10 चेंडू 15 धावा आणि अजूनही धावा आहेत. इथून पुढेही तुम्हाला कमबॅक करता येईल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. चांगले चेंडू हाताळावे लागतील, मेरिटवर गोलंदाजी करावं लागेल, कुठेतरी फलंदाजाला चकवावे लागेल, निर्धाव गोलंदाजी करावं लागेल. आपण पाहिलं तर डिफेन्सिव्ह वृत्ती इथं पाहिली, सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेची जोखीम घेतली. तिथं माहिती आहे की डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहिलं तर 30 यार्डमध्ये हा फक्त चेंडूला ढकलण्यात आला आणि त्या दरम्यान पाहता पाहता 2 धावा या 40 प्लसच्या खेळाडूने घेतल्यात. म्हणजे यंगस्टरलाही लाजवेल अशी रनिंग बिटवीन आपल्याला पाहायला मिळाली विकेट्समध्ये दत्ता मोहिते सरांचे. दत्ता मोहितेंचं फक्त एज आहे, एजचं मॅटर करत नाहीये या ठिकाणी. एज हे फक्त आकडे आहेत आणि खेळाडूच्या दृष्टिकोनातून जर विचार केला ना तर अवघ्या 18 वर्षाचा खेळाडू ज्याप्रमाणे खेळ करतो ना त्या प्रकारचा टान्स आपल्याला दत्ता मोहिते यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळावं, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटचं कशी परिगणना करावी ही दत्ता मोहितेकडून शिकलं पाहिजे. नक्कीच सर. आणि यावेळेस पुन्हा एकदा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅदर करेल, फेकी करेल. या दरम्यान कॉल केला होता 2चा, पण कुठेतरी थांबवलंय. श्रेयसने जोखीम घेतली नाही, कारण की त्यांनी सांगितलं की मीही तितक्या ताकदीचा फलंदाज आहे, मीही 4 चेंडूमध्ये 14 धावा केल्यात आणि इथूनही माझ्याकडेही ती जबाबदारी आहे की 8 चेंडूमध्ये 12 धावा ज्या बनवायच्या आहेत त्यामध्ये माझं योगदान असेल आणि त्यासाठी स्वतःवर जबाबदारी घेतली. स्ट्राईकवर आता आपण पाहतोय ना सर तर श्रेयस आहे. श्रेयस बोराडे यांनी देखील आता प्रभावित केलेला आहे, कारण ही जोडी आता अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे सुर्वे टायगरच्या दृष्टिकोनातून. जय भवानी 11 यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या नाकामध्ये दम करणारी ही जोडी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला जाऊन पहा, बॅट स्लाइस झाली आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू गेला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल. या दरम्यान पाहता पाहता 2 धावा, म्हणजे चौकारा षटकारांसोबत सर दुहेरी एकेरी धावी महत्वाची आहे आणि ती इथे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज, एका बाजूला दत्ता मोहिते आणि दुसऱ्या बाजूला श्रेयस.
या दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. एक फलंदाज आपण पाहिलं तर 5 चेंडू 16 धावसंख्येवर खेळतोय श्रेयश, आणि दुसरा फलंदाज आपण पाहिला दत्ता मोहिते तर 10 चेंडू 18 धावसंख्येवर खेळत आहेत आणि त्याच्या जोरावर कुठेतरी धावफलक पाहिलं ना तर 62 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. ज्या 1 आणि 2 धावांचा जो तू उल्लेख केलेला आहे त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये संजीवनी म्हटलं जातं आणि ही संजीवनी गोळा करताना सुर्वे टायगरचे दोन्ही फलंदाज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू दीप्तेश शेलार घेऊन येतोय. आता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयश बोराडे ज्याने प्रभावित केलेला आज. नक्कीच चेंडू चांगला राहिला, मॅच ऑन राहिले सर, कारण की राहिलेत चेंडू 6 आणि धावा राहिल्यात 10. म्हणजे मॅच अजूनही गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे पण आहे आणि फलंदाजी करणाऱ्या संघाकडे पण आहे. जय भवानी 11 एका बाजूला आहे लढताना आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुर्वे टायगर. दोन्ही संघर्ष करतायत आणि संघर्षाची लढाई आपण पाहतो ना ते अस्तित्वाची आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी या स्पर्धेमध्ये ही पहिली मॅच त्यांच्यामध्ये रंगते. एकमेकांसमोर उभे राहिलेत आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 10 धावा. चला मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय जय भवानी 11 संघ, प्रत्येक षटकाच्या मागे जर आपण या ठिकाणी असे जमत असाल ना तर आजच्या मॅच आपल्याला कव्हर होणार नाहीयेत. या मॅचसाठी आधीच जास्तीचा वेळ खर्च झालेला आहे. पहा आपण नक्कीच या ठिकाणी सहकार्य करायचं आहे ज्या कमिटीने. नक्कीच आमच्यापर्यंत पुन्हा पुन्हा इशारे येत आहेत. या मॅचसाठी जो वेळ खर्च झालेला आहे ना तो अत्यंत जास्त वेळ या मॅचसाठी गेलेला आहे. लगेचच आपण पुढच्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे आणि प्रत्येक षटकानंतर आपण एकत्र येऊ नका मित्रांनो. वेळ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. एकदा आलेली वेळ आपल्या जीवनामध्ये परत कधी येत नसते आणि ही जी एवढी मोठी प्रीमियर लीग आपल्यासाठी भरवली गेली ना त्याचा आनंद घ्या मित्रांनो. तो वेळ आपण असा वाया घालवू नका. तर शेवटचं षटक आता प्रगतीपथावर आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची अतिशय सुंदर ही मॅच आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये आता दत्ता मोहिते यांचा मेन रोल असणार आहे. दत्ता मोहिते यांना ही मॅच, चला मॅचला सुरू करून घ्यायचे. वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. किती वेळा नक्कीच या ठिकाणी पेनलाइज केलं जाईल. आता आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील मित्रांनो. कठोर निर्णय आता कमिटीला घ्यावे लागतील. जय भवानी 11 कृपया विनंती आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, याकडे लक्ष द्यायचं आहे. चला एक पंचांना देखील विनंती आहे सर, वेळ खूप झालेला आहे, आपण एक प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण एक प्लेयर आतमध्ये घ्या सर, वेळ खूप झालेला आहे. एक प्लेयर आतमध्ये घेतला जाईल, दंडित केलं जाईल. वेळ खूप झालेला आहे. चला मॅच चालू ठेवायचे. मॅच खूप वेळ होतोय, मॅचला आपण थांबवू नका. वेळ आपण खूप घेत आहे, याकडे लक्ष द्यायचं आहे. चला मॅच ऑन करा. वेळ आपल्याकडे जास्त नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी आयोजकही सांगतायत की अजून आपण पाहिलं तर उद्घाटनाचा आजचा दिवस आणि त्यामध्ये कुठेतरी उद्घाटनाला उशीर झाल्यामुळे पुढील कार्यक्रम आपण पाहिलं तर लेट झालेत, पुढील मॅच लेट झालेत. या दरम्यान आर्यन धनावडे गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड चौकार आणि हा चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिल्या चेंडूवर हा चौकार आलाय, याचाच अर्थ आता 5 चेंडू आणि 6 धावांवर येऊन ठेपलेली आहे मॅच. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडू आणि 6 धावांची आता आवश्यकता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं बॅटल आता या ठिकाणी रंगलेलं आहे. आता थोडंसं नक्कीच या ठिकाणी अपग्रेड व्हावं लागेल. गोलंदाजाला थोडंसं व्हेरिएशन करण्याची आता त्या ठिकाणी गरज होऊ लागणार आहे. लवकरच मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. कृपया मी वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नक्की सर, पाहिल्यानंतर पहिल्या चेंडूवर आलेला चौकार आणि तिथे चौकार नव्हता सर, कुठेतरी एक धाव होती, एका धावेवर थांबला असता फलंदाज. पण क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर आपण वारंवार जो उच्चार करतोय की उन्हाचा दबाव त्यामध्ये येतोय. उन्हाचे जे प्रकाश किरणे ते डोळ्यावर कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या आल्या आणि त्यामुळेच कुठेतरी डोळे झापले गेले आणि चेंडू आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. यावेळेस पुन्हा एकदा फंबल झाला यष्टीरक्षक आणि त्याच्या जोरावर आपण पाहिलं तर बॅकअप नाही आहे. बाईकच्या स्वरूपात पाहिलं ना तर ह्या धावा आल्यात 4. तर नक्कीच या ठिकाणी या 4 धावा अत्यंत महत्वाच्या. सुर्वे टायगर संघाच्या दृष्टिकोनातून या अत्यंत महत्वाच्या धावा त्या ठिकाणी बॅट कट दिला गेलाय. हो सुरेख. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय दत्ता मोहिते यांनी नक्कीच एक चांगली फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावांची आक्रमक पारी
त्यांच्या आता 2 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ आहे आणि 2 धावांची आता फक्त गरज आहे. नक्कीच या ठिकाणी दत्ता मोहिते यांचं कौतुक करावं लागेल, कारण सलामीला आलेला हा फलंदाज आहे आणि 5व्या षटकापर्यंत हा फलंदाज जर त्या ठिकाणी उपस्थित राहतोय तर एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दत्ता मोहिते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आर्यन लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार त्या ठिकाणी लगावले गेलेत. अवघ्या 2 धाव्यांच्या प्रतीक्षेमध्ये आता नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुर्वे टायगर हा संघ. आर्यन याचा पुढील चेंडू डिफेन्स केला गेला, सम्मान दिला गेला चेंडूला. कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. आता समीकरण पुन्हा एकदा त्या ठिकाणी बदललेलं आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आता आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॅकअप नक्कीच या ठिकाणी आपल्याला महत्वाचा पाहायला मिळतो. डॉट चेंडू हल्ले प्रति हल्ले या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरील चेंडू आणि या ठिकाणी सुर्वे टायगर हा संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे जय भवानी 11 संघाने जो खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल त्यांचं देखील आभार. धन्यवाद. थँक्यू. त्याचबरोबर आपण सामनावरचा पुरस्कार या ठिकाणी अनाऊन्स करूया. या मॅचचा सामनावरचा पुरस्कार आहे ज्यांनी